निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीचा वापर टाळा. निवडणुकांचा प्रचार हा पक्षासाठी केला जातो. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री हे प्रचार करताना लोकांचे काळीचेही काम करत नाही, कारण आचारसंहिता आडवी येते. सरकारी विमान किंवा हेलिकॉप्टर मात्र वापरले जाते व त्याचे बिल सरकारी तिजोरीतून उपसले जाते. हा सरळ सरळ आचारसंहिता भंग म्हटला पाहिजे. ते सर्व बिल ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्यांच्याकडून वसूल करायला हवे. अजित पवार यांनी प्रचारासाठीच विमान प्रवास केला. तसेच मुख्यमंत्री व अन्य मंत्री ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी सुद्धा विमान प्रवास करतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे सुद्धा म्हटले होते, निवडणूक आयोगाने ही आग लावणारी मेहरबानी करू नये. निवडणूक काळात आचारसंहिता असताना सरकारी तिजोरी सत्ताधारी पक्षांसाठी सताळ उघडी ठेवू नये. सत्ताधाऱ्यांनी बिहार व महाराष्ट्रात आचारसंहिता काळातच महाप्रलयापेक्षाही भयंकर नोटांचा पाऊस पाडला. हा सर्व निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणाचाच परिणाम होय. उमेदवारांचे कार्यकर्ते नोटांचे बंडल घेऊन घरोघर फिरत होते. लोकांनी धरून दिलेल्यांना सुद्धा निवडणूक आयोगाने शिक्षा केली नाही. तुम्ही कुठे शोधायला जाणार? धमक असावी लागते. कोणीही शेषन बनू शकत नाही. शेषन बनण्यासाठी स्वतःच्या मनगटामध्ये जोर पाहिजे व डोक्यामध्ये अक्कल पाहिजे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.